काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली. या पोस्टमध्ये जयराम रमेश असं म्हणाले, की नितीश कुमार हे शॅम्युलियन सरड्याशी स्पर्धा करतायत. म्हणजे नितीश कुमार हे दलबदलू आहेत, रंग बदलू आहेत. वारंवार ते आपली भूमिका आपल्या राजकीय स्वार्थासाठी बदलत असतात. अशा प्रकारची टीका, अशा प्रकारचे आरोप नितीश कुमार यांच्यावर करण्यात आले. आश्चर्य म्हणजे नितीश कुमार यांनी 2 वेळा भाजपला सुद्धा दगा दिला होता. भाजपबरोबर विश्वासघात केला होता. परंतु भाजपची साथ सोडल्यानंतर कोणत्याही भाजप नेत्याने नितीश कुमार यांच्याशी खालच्या पातळीवर येऊन टीका केली नाही. खालच्या पातळीवर सोडा, म्हणजे विखारी शब्दात सुद्धा भाजपच्या नेत्यांनी कधी नितीश कुमार यांच्यावर टीका केली नाही. 2 वेळा काँग्रेस आणि राजदकडून नितीश कुमार यांना जे अनुभव आले, त्या अनुभवातून नितीश कुमार बऱ्यापैकी शहाणे झाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या सोबत गेले. जाहीर सभांमध्ये नितीश कुमार यांनी आपली चूक मान्य केली. नितीश कुमार जाहीरपणे जनतेला सांगत होते, की अभी इधर-उधर नहीं जाएंगे. भाजपची साथ सोडणार नाही असं नितीश कुमार वारंवार जनतेला सांगत होते. आणि नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्यासोबत जेव्हा मंचावर असायचे, तेव्हा मोठ्या मनाने सांगायचे, की नितीश बाबू हमारे बहुत पुराने मित्र है. याचा अर्थ दोन्ही नेत्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल किलबिश नव्हतं. दोन्ही नेत्यांनी मोठेपण दाखवलं, दर्यादिली दाखवली आणि जुने मतभेद विसरून बिहारच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी घेतला.